आणि मैदान एवढं सुंदर बनवलंय की मोठा दगड असन तरी ह्याच्यात दगड असन तरी कुणी बी आम्ही आमच्याकडून 100 रुपये घेऊन जायचं बक्षीस। दगड दाखवा 100 रुपये। दगड दाखवा आणि 100 रुपये घेऊन। आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी देवाची या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी 9 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य असं अजितदादा केसरी हे ओपनचं मैदान संपन्न होणार आहे। आणि आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आहेत भाडळे साहेब, नमस्ते। नमस्कार। काय सांगाल, कशा पद्धतीने आता तयारी सुरू आहे? आपण पहिल्यांदा मैदानाची आढावा मुलाखत दिली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा मुलाखत देतोय। काय सुधारणा करण्यात आल्यात मैदानामध्ये? आता मैदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी साधारण 3 ते 5 हजार लोकांची आपण गॅलरी केली। त्याच्यामध्ये महिला असतील, मुलं असतील। तसेच या मैदानावरती ज्या साईडला काही तारा होत्या की ज्या ज्या आपल्या राज्याच्या बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबा असतील, तसेच आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संतोष सर्जेराव मोडक असतील, यांनी ज्या ज्या काही त्याच्यामध्ये सूचना केली होती आम्हाला की अशा पद्धतीत मैदान झालं पाहिजे, त्यांच्या सूचनेनुसार त्याच पद्धतीचं मैदान आज योग्यरित्या इथे तयार झालेलं आहे। आपण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहताय आणि तुमच्या आता समोरच काम चालू आहे। आता रोड रोलर ह्याच्यावरती फिरतोय की जेणेकरून बैलांना परत दगडी तुम्हाला ह्या पाठीवरती एक सुद्धा दगड दिसणार की जेणेकरून बैलांच्या पायाला इजा होईल असं काही होणार नाही। म्हणजे एकदम व्यवस्थित करण्यात आले। हो, एकदम व्यवस्थितपणे मैदान तयार करण्यात आले। नोंदीला कसा प्रतिसाद मिळतोय? नोंदीला फार उत्तम प्रतिसाद मिळतोय। तरी माझी या तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा चालक मालकांना की आपण वेळेवरती तुमची बैलगाड्याची नोंदणी करावी, जेणेकरून आपल्याला 8 तारखेला संध्याकाळी लॉट पाडून दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी मैदान सकाळी ठीक 8 वाजता चालू करता येईल। धन्यवाद दादा। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष सरपंच संतोष शेठ मोडक। नमस्ते सरपंच। नमस्ते। आपण पहिल्या दिवशी बाईटला होता, आताही बाईटला आहे। काय सुधारणा करण्यात आल्या मैदानामध्ये? आता प्रथमतः मी प्रशांत शेठ भाडळे यांचं अभिनंदन करतो। का करतो तर जसं आबांनी आम्ही सुचवलं होतं त्याप्रमाणे एवढं सुंदर मैदान बनवलंय ना, तर अगदी मी तुम्हाला सांगतो, बक्षीस जरी ठेवायचं म्हणलं ना, एक खडा दाखवा 100 रुपये 200 रुपये मिळवा, तरी कोणाला बक्षीस जाणार नाही, कारण एक खडा सुद्धा असा याच्यावर राहिलेला नाही। एवढं सुंदर मैदान बनवलंय, अगदी PWDने सांगितलं त्याप्रमाणे मैदान बनवलंय। त्यामुळं तुम्ही अगदी सगळीकडे पहा, इकडं गॅलरी, इकडं एक फाट्यांचं नियोजन, अगदी 15-15 फुटाच्या आसपास फाटी आहे, अशी प्रत्येक ठिकाणीच पाहायला मिळत नाही। तर मी अगदी बैलगाडीवाल्यांना एक आव्हान करीन की आपल्याला खरंच ज्या ठिकाणी आपल्या बैलावर अन्याय होतोय, कुठं कुणाला नीट पळता येत नाही, त्यांनी आवर्जून इथं या आणि इथला अगदी मनसोक्त पळण्याचा आनंद घ्या, कारण इथं आपल्या बैलांना भरपूर चांगल्या प्रमाणे पळता येईल, आपल्याला व्यवस्थितरित्या मैदान खेळता येईल। पारदर्शक मैदान पाहायला एक नंबर पारदर्शक मैदान जर पाहायचं असेल तर हवेली तालुका आणि पुणे, त्याच्यात आजचं हे मैदान मानाचं मैदान आवर्जून मी या मैदानाचं तुम्हाला आव्हान करीन सगळ्यांना की इथं येऊन पहा तुम्ही फक्त एकदा, आणि मग मला काय असेल ते दुसऱ्या दिवशी पहा। आम्ही इतर ठिकाणी गेल्यानंतर आयोजक म्हणतात थोडंसं काम थांबवा, म्हणजे चालू काम असेल, JCB असेल, रोलर असेल, पण ह्या आयोजकांनी सांगितलं आपण एका साईडला बाईट घेऊ, काम चालू राहू द्या, मैदान एक नंबर झालं पाहिजे। नाही, अगदी तुम्ही पाहताय काम थांबवायला म्हणजे लोलर आहे पाठीमाग, आणि कुठल्याच आयोजकाने सांगितलंय आणि त्याप्रमाणे आता आपण बाईट देतोयच, पण माझं एक आव्हान असेल, स्वतः येऊन पहा आणि मग आम्हाला सांगा की या आयोजकांनी काय सुंदर पद्धतीने मैदान केलंय। अगदी कौतुकास पात्र आहेत ते सगळे। नोंदीच्या संदर्भात काय आव्हान करा? आता नोंद भरपूर प्रमाणात चालू आहेत आणि 350 गाडी घ्यायची, त्याच्यामुळं मी यांना काय सांगत नाही, तर नंतर काय करतात लोक, आमची एक गाडी घ्या फोन करतात, त्याच्यापेक्षा माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, बाबा हो लवकरात लवकर नोंद करा, नंतर काय कोणी आयोजकांना त्रास देऊ नका, कारण आपल्याला 350 गाडी घ्यायची, कारण दादा येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला उजेडाचे फायनल घेऊन व्यवस्थितरित्या आपल्याला मैदान पार पाडायचं। माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्वतः या मैदानाला स्वतः उपस्थित राहणार आहेत। चालतंय, धन्यवाद दादा। धन्यवाद। मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष नितीन आबा शेवाळे। आबा नमस्ते। नमस्ते। आबा, तुम्ही स्वतः आज पाहणी केली मैदानाची, काय सांगाल, कशा पद्धतीनं आयोजकांनी तयारी केली आहे? मैदानाचं काम चालू करायच्या अगोदर आम्ही सर्व इथं आले होतो आणि इथं काही बदल करायचे होते, ते बदल त्यांना आयोजकांना सुचवले होते आम्ही, की उदाहरणार्थ हे जे आपण उभं राहिलेलं जे फाटीचं क्षेत्र आहे, हे क्षेत्राला मध्ये एक असं थोडंसं लवण होतं, तर त्या लवणामध्ये त्यांनी मुरुम आणि माती भरून लेवल करून त्याला रोलिंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून बैलांना पळण्याला वगैरे
त्रास होणार नाही किंवा अपघात होणार नाही या पद्धतीने पूर्ण दक्षता घेऊन या रानाची लेवल केलेली आहे. लेवल केल्यानंतर काही पुढं जागेचा जो निकाल रेषेनंतर जो पुढचा थांबायचा विषय आहे ती जागा कमी माझ्या अंदाजाने 1200-1300 फूट जागा आहे. त्याच्यामुळं त्याच्यात ते नांगरून माती तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बैल तिथं आवरून पुढं कुठं धोका होण्याची शक्यता नाही आहे. नंतर काही लोकांनी उपस्थित केलेले मुद्दे असे होते की बाबा साईडला कंपाऊंड दिसतात त्याला तारा वगैरे असतील. तर आत्ता मी आलो त्यावेळेस इथं तारा काढण्याचं काम वगैरे चालू होतं. तर त्या पद्धतीने मनुष्याला आणि जनावरांसाठी जे काही संरक्षणाचे उपाय करायला ज्यांना सांगितले होते ते बहुतांश इथं पूर्ण होऊन आलेले आहेत. एक बाजूचं बॅरिकेड टाकायचे राहिलेले आहे, दोन्ही बाजू बॅरिकेड टाकायचे राहिलेले आहे. अजून ते बॅरिकेडचा आज विषय आज किंवा उद्या बॅरिकेड बांधून घेतील शेवट सगळं रोलिंग वगैरे झाल्यानंतर वाहनं बाहेर निघाल्यानंतर. तर त्या पद्धतीचं नियोजन इथं केलेलं आहे. आणि यात्रा कमिटीने आणि आयोजकांनी इथं जेवढे सुचवलेले मुद्दे होते आम्ही ज्या आमच्या मनात ज्या शंका होत्या एक बैलगाडा मालक म्हणून त्याचं पूर्ण पालन झालेलं इथं दिसतंय. मैदान अतिशय देखणं आणि सपाट वगैरे केलेले आहेत, फाट्या रुंद आहेत. बैलांना कुठलाही त्रास नाही होण्यासाठी दगडाचं वगैरे सगळं नियोजन दगडं विचून वगैरे सगळे बाहेर काढलेले आहेत. त्याच्यामुळं इथं जनावराला किंवा मनुष्याला कुठलाही त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट राहिलेली नाही आहे. तर माझं एक आव्हान राहीन बैलगाडा मालकांना की तुम्ही इथं एक ठराविकच बैलगाड्या नोंद होणार आहेत. माझ्या अंदाजाने किती गाड्या नोंद करायच्यात? 350 वगैरे काहीतरी गाड्या नोंद करायच्यात. तर लवकरात लवकर आपण नोंद करून घेऊन आयोजकांना सहकार्य करा. कारण परत काय होतं कधी कधी की लोक नोंद करायला तर उशीर करतात आणि नंतर म्हणतात की आम्हाला यायचं होतं. जवळचेच लोक राहतात मागं, लांबची लोक नोंद करून घेतात पण जवळचेच लोक राहतात मागं की माझी गाडी राहिली, असं झालं तसं झालं. पण त्याच्यामध्ये परत आयोजकांना फार त्याच्यातनं परत काही बदल करायचा म्हणलं की त्रास होतो. त्याच्यापेक्षा लवकर नोंद करून घ्या आणि लवकर आयोजकांना सहकार्य करा की बाबा जेणेकरून त्यांना पण मैदान लवकर पार पाडायला अडचण होणार नाही. ज्या पद्धतीने आयोजकांनी निवाऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे, बैलगाडी मालकांच्या जागा राखीव केलेल्या आहेत, त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते स्टॉल धारक आहेत त्यांची पण जागा राखीव करण्यात आली. त्याच ठिकाणी त्यांनी स्टॉल लावावेत किंवा निवारा करावा, त्याच्या संदर्भात काय सांगाल? हो, त्यासाठी साईडला जे मोकळं पटांगण आहे तिकडं बैलांची बांधायची वगैरे व्यवस्था बाहेर आहे मैदानाच्या. त्या म्हणजे मैदानाच्या पुढं जे 1000 फूट जागा शिल्लक आहे तिथं कुठलाही बैल बांधला जाणार नाही किंवा कुठलंही खाद्यपदार्थाचं दुकान लावलं जाणार नाही. त्याच्यामुळे ते सगळं तिथनं बाहेर राहणार आहे. आणि खाद्यपदार्थ जे साईडला जे गाड्या उभे राहणार आहेत ते सुद्धा 50-100 फूट मागे त्यांना व्यवस्था करून दिलेली आहे जेणेकरून त्यांना सुरक्षा आणि तिथं खाद्यपदार्थ खायला जाणाऱ्या लोकांना सुद्धा संरक्षण राहील. चालते, धन्यवाद आबा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश आप्पा भाडळे, सोनाई गार्डन. आप्पा, काय सांगाल? तुम्ही मैदानाची पाहणी केली, आयोजकांना ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सूचना केल्या होत्या किंवा अनेक बैलगाडी मालकांनी मैदानाच्या मध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते पुढे थांबण्याच्या संदर्भामध्ये किंवा तारांच्या संदर्भामध्ये आणि फाटीचे ज्या पद्धतीचं लेवलिंग होतं त्या संदर्भात कशा पद्धतीने त्यांनी सुधारणा केल्या? आम्ही सुरुवातीला आलो होतो इथं त्या टायमाला म्हणजे आबा असत्यान, सरपंच असत्यान, आमचे दत्ता पैलवान असत्यान, सगळ्यांनी पाहणी केली. त्यावेळेस मैदानाला काय सांगितलं होतं की बाबा काय काय अडचणी आहेत ते सगळ्या अडचणी आबांनी तर सांगितल्यातच, सरपंचांनी बी सांगितल्यात की सगळ्या अडचणी इथं सगळ्या पूर्ण झाल्यात. आणि मैदान एवढं सुंदर बनवलं आहे की मोठा दगड असन तरी ह्याच्यात दगड असन तरी कुणी बी आम्ही आमच्याकडून 100 रुपये घेऊन जायचं बक्षीस. दगड दाखवा 100 दगड दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा. म्हणजे एवढं. आणि त्याला शाल घालून सत्कार आम्ही जर दगड गावला तर सत्कार करू. आणि मैदान एवढं सुंदर बनवलंय की साईडने बी तारा काढून टाकलेत सगळ्या. पुढं कमीत कमी 1300 फूट थांबायला जागा आहे. साईडला बैलांना बांधण्यासाठी कमीत कमी 5 एकर उजव्या साईडला आहे आणि डाव्या साईडला कमीत कमी 5-6 एकर डाव्या साईडला आहे. एवढं म्हणजे सगळं नियोजन केलं आहे. आणि मैदानाची नोंद म्हणजे आम्ही 8 तारखेपर्यंतच घेणार आहे आणि 350 गाड्या घेणार आहेत. लवकरात लवकर मोठ्या संख्येने लोकांनी नोंद करावी आणि या मैदानाचा आनंद घ्यावा. चालते, धन्यवाद आप्पा. हां.